नागपुर सुधार प्रन्यास के ट्रस्टी बने विधायक कृष्णा खोपड़े, जिसे समाप्त करने की मांग उसी की करेंगे अगुवाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर सुधार प्रन्यास एक ट्रस्टी के नाम का ऐलान कर दिया है। मुख्यमंत्री ने पूर्व नागपुर विधायक और 2024 के चुनाव में रिकॉर्ड जीत हासिल करने वाले कृष्णा खोपड़े को एनआईसी का नया ट्रस्टी बनाया है। ज्ञात हो कि खोपड़े लगातार एनआईटी को बर्खास्त करने की मांग करते आ रहे हैं। उन्होंने संस्था पर विकास के कामों पर अड़ंगा डालने के कई आरोप भी लगाए हैं। नागपुर शहर के विकास और नियोजन के लिए ब्रिटिश काल में नागपुर सुधार ट्रस्ट की स्थापना की गई थी। नागपुर इंप्रूवमेंट ट्रस्ट की ट्रस्टीशिप बहुत महत्वपूर्ण मानी जाती है। इस ट्रस्ट का इस्तेमाल राजनीतिक नेता जनप्रतिनिधि के तौर पर अपने निर्वाचन क्षेत्र के विकास के लिए करते रहे हैं। कांग्रेस के वरिष्ठ नेता सतीश चतुर्वेदी और नितिन राउत ने कैबिनेट में रहते हुए ट्रस्टीशिप अपने पास रखी थी, जिसे समाप्त करने की मांग उसी की करेंगे अगुवाई। विधायक और जनप्रतिनिधि के तौर पर खोपड़े लगातार एनआईटी को समाप्त करने की मांग करते रहे हैं। न केवल खोपड़े बल्कि भारतीय जनता पार्टी के तमाम नेता के शहर में दो संस्थाओं के खिलाफ रहे हैं। 2014 में जब देवेंद्र फडणवीस पहली बार मुख्यमंत्री बने थे, उस समय एनआईटी को समाप्त कर दिया था। हालांकि उद्धव ठाकरे सरकार ने इसे दोबारा खड़ा कर दिया। वहीं अब जब सरकार ने उन्हें खोपड़े को नया ट्रस्टी घोषित कर दिया है, तो यह चर्चा शुरू हो गई कि जिसे खोपड़े समाप्त करने की मांग करते थे, अब उसी का नेतृत्व करेंगे। जनता पार्टीने आपल्या नागपूर सुधार प्रन्यासची खूप मोठी जबाबदारी दिली आहे, काय सांगणार? नागपूर सुधार प्रन्यास ची जबाबदारी पक्षाने दिली आहे। तसं पाहिलं तर नागपूर सुधार प्रन्यास काही माझ्यासाठी नवीन नाही आहे। मी जेव्हा जेव्हा नागपुरात राहतो तेव्हा नागपूर सुधार प्रन्यास असेल, महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा पीडब्ल्यूडीचे ऑफिस असेल, मी कंटिन्यू त्यांच्या संपर्कात राहतो। लोकांचे प्रश्न त्या माध्यमातूनच मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। पक्षाने जबाबदारी दिली असल्यामुळे आणखी जबाबदारी वाढली आहे आणि त्याच्यामुळे नागपूर शहरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी बी आहे। नियमितीकरणाचा प्रश्नही फार मोठ्या प्रमाणात आहे। नागपूर शहराच्या चारी दिशेने गुंठेवाडी लेआउट अंतर्गत अनेक भूखंडधारकाचे घरं नियमितीकरण झाले नाही। नागपूर सुधार प्रन्यासनी 3000 रुपये लोकांनी भरले आहे। अनेक प्रकारचे आरक्षण बी किरकोळ आरक्षण अनेक ठिकाणी आहे। त्याची समिती आता महाराष्ट्र सरकारने आरक्षण हटवण्याची समिती बी गठीत केली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता या 1-1.5 वर्षामध्ये हे नागपूर शहर आरक्षणातून मुक्त व्हावं आणि लोकांचे घरं नियमितीकरण व्हावं, त्या दृष्टिकोनातून मी निश्चित स्वरूपात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून जबाबदारी मोठी असली तरी त्याच्यामागे काम बी फार मोठं राहते आणि म्हणून नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मीना साहेबांशी मी चर्चा केली आहे। त्यांची सहकार्य नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आता अनेक प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आम्ही प्रयत्न अवैधतेच्या प्रमाणे प्लॉट मारून जो असतो, प्लॉट कब्जा करणारा असतो, असे कित्येक प्रकरण समोर येतात। याच्यावर आपला काय तोडगा राहणार आहे? नाही, कसं आहे, त्या काळामध्ये 40-50 वर्षापासून लोक आपली घरं बांधून राहतात। त्यावेळेस कोणाचं कंट्रोल बी नव्हतं। लेआउट सोसायटीवाले चुना मारलं का प्लॉट विकून टाकायचे आणि आता आम्ही धीरे धीरे त्या भागातलं डेव्हलपमेंट, तुम्ही अगर पाहिलं असेल तर डेव्हलपमेंट आम्ही अधिकांश केलं। लोकांच्या ज्या मूलभूत समस्या होत्या त्याही आम्ही सोडवल्या, लेकिन लोकांचे घरं नियमितीकरण व्हावं त्या दृष्टिकोनातून शासनाकडून बी आम्ही आदेश आणले। आता रजिस्टर ऑफिसमधून बी त्यांनी बी ऑर्डर काढल्या आहे का जे लोक इतक्या वर्षापासून राहते आणि लेआउट धारकापासून तेव्हा तो रजिस्ट्री करायला जात होता, तो 2 लाख द्या, 3 लाख द्या, 5 लाख द्या, लागत होते 10, 15, 20 हजार, परंतु त्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात राहते आणि म्हणून मी सतत शासनाच्या मागे लागलो आणि शासनाकडून आदेश आणले। आता कोणत्याही भूखंडधारकांनी, कोणत्याही निवासी धारकांनी लेआउटवाल्यापाशी जाण्याची आवश्यकता नाही। त्यांच्याकडे जे जे काही डॉक्युमेंट त्या प्लॉटच्या संदर्भात असेल, त्यांनी प्लॉटचे पैसे भरले, जे काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असेल ते त्यांनी लावून NIT मध्ये
त्यांनी 3,000 रुपये 2,000 रुपये मोजणीचे आणि 1,000 रुपये तुमचे नियमितीकरणाचे ते 3,000 रुपये त्यांनी भरावं. लेआउटवाल्यापाशी जायची आवश्यकता नाही, कोणाला मस्का मारण्याची बी आवश्यकता नाही. आणि नागपूर सुधार पन्न्याच्या माध्यमातून डिमांड मिळाली का आपण रजिस्ट्रार ऑफिसकडून त्यांची रजिस्ट्रीसुद्धा आपण करून देणारा नागपूर सुधार पन्न्याच्या मार्फत. आणि म्हणून हा बी एक निर्णय फार मोठा शासनाने घेतला आहे आणि या माध्यमातून नागपूर शहराच्या लगभग 5 लाख लोकांना याचा फायदा होता. काही घर जे घर आहे त्या घरात काही कमतरता येणार आहे काय सांगा? नाही, घरामध्ये कमतरतेचा प्रश्नच नाही. घर आहे जे टॅक्स म्हणतो आपण त्याला, टॅक्समध्ये काही NIT नागपूर सुधार पन्न्याचा जो ग्राउंड रेट आहे, नागपूर सुधार पन्न्याचे जे ग्राउंड आहे, जे निवासी ग्राउंड रेट आहे ते आता आम्ही मागे लागलो का ते टोटली होल्ड करायचं. एक मुस्त रक्कम भरून द्यायची आणि परमानंट त्याला होल्ड करायचं. तो प्रस्ताव आता शासनाच्या विचारधारेने आहे. आज त्याच्यावर बी लवकरात लवकर निर्णय होईल आणि नागपूर शहरामध्ये जेवढे बी ग्राउंड रेटचे संदर्भ आहे ते सगळे आम्ही आता मुक्त करणार आहोत. एक मुक्त जे काही रक्कम शासन ठरवेल ते भरून दिली का तो परमानंट मुक्त होतो. जनतेला काय संदेश राहील? जे लोक काही कारखान्यामध्ये फसलेले आहे किंवा काही त्यांच्या कब्जामध्ये अडकलेले आहे अशा लोकांना आपला काय संदेश राहील? नाही, नागपूर शहरामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे असे प्रकरण खूप आहे. लोक हलाकान होऊन गेलेले आहे. एक प्लॉट याले विकते त्याले विकते अशा प्रकारची भानगडी खूप आहे. आणि म्हणून त्याच्याच मार्ग काढण्याकरिता जो सध्या अस्तित्वात आहे, एखादं घर तिथं अस्तित्वात असेल तर तो कधीपासून आहे हे इलेक्ट्रिकच्या बिलावरून आपल्याला माहीत पडते. कारण इलेक्ट्रिकचे मीटर लागलं त्यावेळेस त्या बिलावर तारीख येते आणि अनेक प्रकारच्या अशा अडचणी आहे. आता त्याच्याही मार्ग काढून आणि लोकांचे घरं जे अडचणीत फसलेले आहे तेही आम्ही रेग्युलर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू.